जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो लॉ स्टुडंटच्या संदर्भात आहे. ज्यांना कोर्टामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची आहे, एखादा चेंबर जॉईन करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की त्यांना भविष्यात कोर्टामध्ये जाऊन कार्य करायचं आहे. एखादं जे कोर्टाचं लॉचं जे आपलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ते पूर्ण करायचं आहे आणि त्यांना बऱ्याचशा शंका आहेत त्यांच्या मनामध्ये की कसं करता येईल किंवा काय करता येईल किंवा कोर्टाचे काय नियम आहेत. तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा आणि तुम्ही जर लॉचे विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, बऱ्याचशा जे लॉ स्टुडंट असतात त्यांना एक कन्फ्युजन असते की आपण कोर्टाच्या समोर म्हणजे अपियर होऊ शकतो का. तर मित्रांनो, जे लॉ स्टुडंट आहेत जिथपर्यंत त्यांची डिग्री पूर्ण होत नाही आणि जिथपर्यंत ते बार काउन्सिल मधून त्यांना सनद मिळत नाही किंवा त्याचं एनरोलमेंट होत नाही तिथपर्यंत ते कोर्टासमोर अपियर होऊ शकत नाही. परंतु तरी सुद्धा जर तुम्ही लॉ स्टुडंट आहात तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. कोर्टाची जी प्रोसिडिंग आहे ती तुम्ही पाहू शकता शांतपणे, कोणालाही तिथे न विचारता किंवा कोणाशी न बोलता तुम्ही शांतपणे जाऊन तिथे उभे राहून आपली कोर्टाची जी प्रोसिडिंग आहे ती पाहू शकता. कोर्टामध्ये जाऊन म्हणजे काही तारीख घ्यायची असेल, तुम्ही एखाद्या सिनियरकडे जॉईन झाला तर तारीख घ्यायची असेल तुम्ही तारीख घेऊ शकता. आपल्या क्लायंटचे जे काही डॉक्युमेंट्स असतात ते व्हेरीफाय करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु मित्रांनो, कोर्टाच्या समोर जाऊन तुम्ही अपियर नाही होऊ शकत किंवा काही गोष्टी मेन्शन करू शकत नाही. सपोज तुमचे सिनियर असतील आणि त्यांनी तुम्हाला जर सांगितलं की बा मी लेट होतोय आणि तुम्ही पोहोचला आहात कोर्टामध्ये, तुम्ही कोर्टामध्ये अपियर व्हा आणि या गोष्टी मेन्शन करा. तर मित्रांनो, ती चूक करू नका. तुम्हाला जिथपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट होत नाही, तुम्ही बार काउन्सिल मध्ये तुमचं एनरोलमेंट होत नाही, तिथपर्यंत तुम्हाला सनद भेटत नाही, तिथपर्यंत तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन काही मेन्शन करण्याचा अधिकार राहत नाही. जर तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला तर जे जजेस आहेत ते तुमच्यावर रागावू शकतात किंवा म्हणजे आता जर समजा एखादा स्टुडंट असेल तर ते रागावतीलच. परंतु माझं तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही ते करण्यापासून स्वतःला वाचवा. आता कोर्टामध्ये कधी जाणार, आपल्याला आपण लॉचे विद्यार्थी आहोत, आपण लॉ आता करत आहोत, लॉचा अभ्यासक्रम करत आहोत. तर शक्यतो तुम्ही ट्राय करा की समजा 3 वर्षाचा तुमचा अभ्यासक्रम असेल तर 2 वर्ष तुमची कंप्लीट झाली आहे तर पुढचं जे वर्ष आहे फायनल इयर आहे त्या फायनल इयरच्या कार्यकाळामध्ये तुम्ही एखादा जे सिनियर आहेत किंवा एखादे वकील आहेत त्यांचे चेंबर जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला कोर्टामध्ये कसं काम चालते, कोर्टामध्ये जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, प्रॅक्टिकल जे काम आहे ते कसं चालते याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज मिळेल. आणि जर तुम्ही विचार कराल की मी कोर्टामध्ये जाणार नाही, मी गेल्या गेल्या लगेच मला सगळं माहीत होईल, तर मित्रांनो तसं होत नाही. कोर्टामधलं कॉलेजचं शिक्षण, कॉलेजचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे आणि कोर्टाचं जे काम आहे ते संपूर्णतः वेगळं आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नसेल कोर्टातलं तर तुम्हाला कामच येणार नाही. आणि जर तुम्हाला कामच येणार नाही मित्रांनो आणि भविष्यात तुम्ही वकिली झालात, वकीलची डिग्री तुमच्याजवळ आहे, तुम्ही बार काउन्सिलमध्ये एनरोलमेंट केलेलं आहे, परंतु जी कोर्टाची प्रोसिजर आहे तीच तुम्हाला माहित नाही आहे आणि तुमच्याजवळ समोर एखादी केस सुद्धा आली तरी तुम्ही ती केस हँडल कशी करू शकाल, करताच येणार नाही. त्याच्यामुळे केसेस काम तुमच्याजवळ येणार, परंतु सुरुवातीला तुम्हाला त्या कोर्टाची जी प्रोसिडिंग आहे ती माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कोर्टात जाणं गरजेचं आहे. परंतु कोर्टात जाताना तुम्हाला या ज्या मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि ध्यानपूर्वक जे कोर्टाची प्रोसिडिंग आहे ती बघायची आहे. आताच रिसेंटली एक घटना घडली मित्रांनो, ज्यामध्ये एका लॉ स्टुडंटने वकिलांचा बँड घातला होता आणि त्याच्या संदर्भात खूप मोठा वाद झाला. तर मित्रांनो, जिथपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट होत नाही, जिथपर्यंत तुमचं बार काउन्सिलमध्ये हे होत नाही, एनरोलमेंट होत नाही, तिथपर्यंत तुम्हाला वकिलांचा बँड घालण्याची परमिशन नाहीये किंवा कोर्टात अपियर होण्याची सुद्धा तुम्हाला परमिशन नसते. तुम्हाला मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. जय भीम.